महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शेतकरी कुटुंबातील लेकीची ऐतिहासिक कामगिरी। नागावची पहिली युवती पोलीस सेवेत। 2 वेळा अपयश तरीही हार नाही। नागावच्या शेतकरी कन्या सिया सकपाळची पुणे पोलीस दलात दमदार निवड। स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठाच असतो आणि त्या संघर्षावर मात करत विन्हेरे विभागातील नागाव गावच्या शेतकरी कुटुंबातील कुमारी सिया संतोष सकपाळ हिने अखेर पुणे पोलीस दलात भरती होऊन आपल्या आईवडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे। तिच्या या यशामुळे संपूर्ण नागाव गाव अभिमानाने भारावून गेले आहे। अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या सियाचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल नागाव येथे झाले। पुढे तिने आंबेडकर कॉलेज महाड येथून पदवी शिक्षण पूर्ण केले। लहानपणापासूनच पोलीस वर्दीचे आकर्षण असलेल्या सियाने एक दिवस पोलीस अधिकारी व्हायचेच हे स्वप्न मनाशी पक्के केले होते। मात्र हा प्रवास सोपा नव्हता। सलग 2 वेळा अपयश आले, अनेक अडचणी आल्या, पण सिया खचली नाही। प्रत्येक अपयशानंतर ती अधिक जोमाने उभी राहिली। माणगाव येथील छत्रपती अकॅडमीमध्ये तिने पोलीस भरतीचे कठोर प्रशिक्षण घेतले। माजी पोलीस अधिकारी निवास साबळे यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले। आई वडील शेतकरी, घरची परिस्थिती बेताची, तरीही मुलगी शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे या विश्वासाने तिच्या आईवडिलांनी कोणतीही कसर सोडली नाही। स्वतः कष्ट करून त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नासाठी पाठबळ दिले। अखेर मुलीनेही त्यांच्या त्यागाचे चीज करत 3ऱ्या प्रयत्नात यश मिळवले। नागाव गावातून पोलीस सेवेत दाखल होणारी सिया ही पहिली युवती ठरली आहे। त्यामुळे सकपाळ कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी सियाचे वडील संतोष सकपाळ भावुक होत म्हणाले, आमच्या मुलीप्रमाणेच विभागातील इतर मुलींनीही मोठी स्वप्ने पाहावीत, पोलीस सेवेत जावे आणि उच्च अधिकारी व्हावे, हीच आमची इच्छा आहे। सियाच्या कुटुंबात आई, वडील आणि एक लहान भाऊ आणि आजी असा छोटा परिवार असून तिच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड आनंदी आहे। सियाची ही यशोगाथा आता ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, सहतृप्ती भुईर, महाड।